हॅलो फ्रेंड्स, मी मनाली अँड वेलकम बॅक टू मनाली चिटकी व्लॉग अगेन. तर आज आहे संडे आणि सगळे स्वतःच्या कामाच्या गडबडीत आहे. सगळेच उशिरा उठले आहे. तर आमच्या घरी पाणी जातं ऑलमोस्ट 10 वाजेपर्यंत. तर आत्ता आम्ही पटापट सगळी कामं आवरतो. खूप काही असं फॅन्सी खायची इच्छा नाही आहे. साधा आणि सिंपल खायची इच्छा आहे. तरी आम्ही नेहमी खातो कांदा पोहा. पण आज विचार केला चला आज बटाटा कांदा पोहा बनवूया म्हणून आज ब्रेकफास्टमध्ये आम्ही पोहे करतो आहे. आणि खाणारे फक्त मी आणि नवरा आम्ही दोघंच आहे. बाकी सगळ्यांचं झालेलं आहे. म्हणजे संडेला मी उठेपर्यंत सगळ्यांचा ब्रेकफास्ट होऊन जातो ना. ऑलमोस्ट सगळे लंचच्या तयारीला लागतात आमच्या घरामध्ये. आई आता येईल थोडी वेळातच लंचची त्यांची तयारी करायला. आणखी संडे आहे त्यामुळे ते नॉनव्हेज खाणार आणि आम्ही व्हेज खाणार आहे. तर चला बघूया आता पुढे पटापट. नवरा आंघोळ करून आलेला आहे पाणी जाईल म्हणून. तर पटकन मी आता ब्रेकफास्ट बनवून घेते आणि भेटते तुम्हाला थोडी वेळानंतर. त्यांचा टाइमपास चालू दे. आता आपण जाऊया परत वरती. आणि आमच्या घरी आहे ना असं पायऱ्यांवरती सगळ्या बाटल्या पियाच्या पाण्याच्या बाटल्या अशा लावलेल्या असतात. म्हणजे वर यायची गरज नाही. इथूनच डायरेक्ट पाणी घ्या आणि पिया. म्हणजे एक छोटंसं असं मिनी किचन आहे ना, इथे आम्ही सेटअप करून ठेवलेलं आहे घरामध्ये. इवन मी तुम्हाला दाखवते, भूक लागली तर त्यासाठी फ्रुट्स पण इथे अवेलेबल असतात खाली. शेंगदाणे इथे संपलेत ना, तर शेंगदाणा, चणा शेंगदाणा, हा शेंगदाणा आहे इथे, चणे आहे, सगळ्याच गोष्टी अवेलेबल असतात आमच्या घरी. आणि सगळ्यात मेन आमच्या घरातलं गोष्ट म्हणजे हे आहे बॉसचं स्पीकर आहे, जे आणलंय. आणि आणल्यानंतर किमान एक आठवडाच फक्त त्याला वाजवण्यात आला असेल आणि त्याच्यानंतर त्याला असं नवीन नवरीसारखा पदर घेऊन ठेवण्यात आलेला आहे. जाऊ द्या. चला आता आपण जाऊया वरती. आईचा टाइमपास चालू दे. बाहेर छानपैकी आता ऊन यायला लागलेलं आहे. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू माझा दाखवते. घरातला बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते मी. तर छानपैकी अशी झाडं आहे अवतीभोवती. ग्रीनरी म्हणजे घराच्या समोर ग्रीनरी. तुम्ही आमच्या रूमच्या खिडकीमधून बघाल ना तर तुम्हाला असंच वाटेल की मी कुठे म्हणजे गोवा बिवा साईडला आलेलो आहे. टॉप हे फक्त नारळाची झाडं दिसली तुम्हाला वरती. आणि हा आहे CCTV कॅमेरा आमच्या सोसायटीचा, ज्याच्यामध्ये काही कधी शूटच होत नाही. कधी म्हणजे कधीच नाही. इथे किती लोकांच्या गाड्या चोरल्या गेल्या, काय म्हणजे भरपूरशा गोष्टी. पण जेव्हा कधी विचार केला की CCTV कॅमेऱ्यामध्ये आम्ही बघूया. आता चालू आहे. हां सॉरी गाईस, कॅमेरा आता चालू आहे. आईने म्हटलंय तसं. मला माहिती नव्हतं की कॅमेरा आता चालू झालेला आहे, लोकांनी केलेला आहे. म्हणजे आज नंतर कोणाचं काही चोरी झालं गाड्या बिड्या की ते आपल्याला कॅमेऱ्यामधून बघून सापडतील. म्हणजे ज्या वेळेला इथे 1-2 जणांच्या गाड्या गेल्या, 2 व्हीलर गेल्या, त्यावेळेला कॅमेरामध्ये बघायला गेले लोक, तर कॅमेरा बंदच होता. आता चालू केल्या आहे. तर बघूया कधी कोणाचं काही चोरी झालं का कॅमेरा कामाला येईल. आणि इथे सुपाऱ्या आहेत. म्हणजे आमचं जे कॉमन प्लॉट आहे ना सोसायटीचं, तिकडे सुपारीचं झाड लावलेलं आहे. आणि तिकडून आमच्या घरात सुपारा आणला जाता. तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला आज दाखवेन की नेमकं ते झाड सुपारीचं आमच्या कॉमन प्लॉटमध्ये कुठे आहे ते. खायची भूक केव्हा? सकाळी लवकर ना, 7 वाजता 8 वाजता, बरोबर ना? हां, आता किती? दुपारचे 1-2 वाजलेत. ओके, त्यांचा लाडका लेक आज घरी नाही म्हणून त्यांना काही खायची इच्छा नाही असं आहे बहुतेक, बरोबर नाही? काही दिसत नाहीये. ती पिशवी माझी आहे. माझी आहे. त्याला आवळू नका. बघितलं मी आणलेल्या वस्तूंना बघा कसला आवडतात. ते माझं आहे सिक्रेट सगळं. हा सगळं आमच्या दोघांचं आहे. मी आणलेल्या पिशवीला हात लावला. काय आहे? खाऊ आहे त्याच्यात. तर आत्ता मी ब्रेकफास्टमध्ये बनवायला घेतले आहे कांदा पोहे असं.
आणि इथे नवरा, देवपूजा चालू आहे नवऱ्याची. त्याचबरोबर इथे चालू आहे आमचे कपड्याची मशीन. आणि तुम्हाला दाखवते आमची आई साहेब काय करताय ते. सध्या तरी ते आराम करत असतात. हां बरोबर, इथे आमची आई आहे जे सध्या आराम करतात आहेत. आणि बाबा गेले आहेत बाहेर काहीतरी आणायला. दीर गेला आहे नंदेकडे खेळायला काहीतरी क्रिकेट. आई आज संडे आहे तर तुमचं काय म्हणणं आहे संडेबद्दल? हां आराम. कोणाचा दरवाजा वाजला की आईला असं वाटतं त्यांचाच दरवाजा वाजलाय की काय. ते नुसते धावत असतात दरवाजा उघडायला. म्हणजे आज म्हणजे एवढी वर्ष झाली असेल या घरामध्ये आईला राहून, पण आईला अजून त्यांच्या दरवाजाचा आवाज तरी माहिती नाहीये. मला माहिती आहे म्हणून तुम्ही बाहेर गेली नाही. आता आई छानपैकी आता सगळ्यांना फोन करत बसेल. तर आज मी ब्रेकफास्टमध्ये बनवायला घेतले आहे पोहे. कांदा आणि बटाटा चांगला शिजला आहे. आता पुढची प्रोसेस करूया पोह्याची. आता आम्ही इथे बसलोय ब्रेकफास्ट करायला. आता अमोल खाणार आहे पोहा आणि सांगणार आहे कसा झालाय तो. तुम्हाला दाखवते जरा जवळून पोहे. त्याच्यावर शेवगूळ टाकली आहे मी. हाऊ इज इट? छान झालेत ना. आणि इथे मी आईला दिले जराशे पोहे खायला. दाखव. हां तर त्यांना जीवावर आले ते पोहे खायला. काय बोलायचं तर त्यांचं असं आहे की इथे आणलेलं नाही, हे लवकरच रिव्हील होणार आहे काय आहे ते. तर त्यांना ते आता पटकन बनवायचं आहे ते खायचं आहे. त्यांना त्याची तलप लागलेली आहे खायची. गब्बस काय गब्बस, मी एवढे तुम्हाला पोहे गरम गरम दिले, तुम्हाला खाता येत नाही का? उपाशी आहे का? चिकनसाठी उपाशी आहे. म्हणजे आमची सासूबाई अशी आहे ना की वार असेल ना त्या दिवशी ते ब्रेकफास्ट नाही करणार, डायरेक्ट लंच. चिकन, वडे, बिर्याणी, सुक्का चिकन, बरोबर ना. आज काय मज्जा असेल त्यांची. तेवढी पिशवी भरून आमच्या बाबांनी आणलेली आहे पूर्ण. आणि मी तुम्हाला दाखवते की आई नेमकं किती खाते चिकन. तर जाऊ दे. इथे आपण आता मस्त ब्रेकफास्ट एन्जॉय करूया. ते संपायच्या आधी ही परत आली बाई मला त्रास द्यायला. मी खायला बसली की बसली, ह्याला फ्रीजमधून काहीतरी हवंच असतं. पटकन आहे त्याच्यात आहे कोथिंबीर आई. तर डेट ठेवली आहे सगळी काढून मी. आता परत येऊ नका, जा मला खाऊ द्या आता. आवडले नाही पोहे? असे बळजबरीने खाऊ घालणारी सून कुठे भेटेल तुम्हाला? एकदम गरम झाले. दाखवा चेहरा दाखवा. आज रविवार आहे. इथे ना काय 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 आणायला जायचं तुम्हाला? ओके, आज आईची ऑनलाईन आपण शॉपिंग करूया. नाही आई खुश ना मग. आज आपण आईची ऑनलाईन शॉपिंग करूया. चला आता खाऊया. जाते आता. मध्ये काय काय गरजेच्या गोष्टी होत्या ज्या प्रायोरिटीवर होत्या तर त्या घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. आणि आम्ही ठरवलेलं आहे की आत्ता फक्त ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच आम्ही घेणार आहोत आणि पटकन निघणार आहोत डीमार्टमध्ये. तर चला आता आपण जाऊया डीमार्टमध्ये. अननेसेसरी कुठलाच टाइमपास आपण करणार नाहीये, बरोबर ना. अननेसेसरी आम्ही कुठलाच टाइमपास करणार नाहीये. आता ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी घेणार पटकन आम्ही निघणार आहोत.
खूप भूक लागली आहे. आता पटापट पिठलं भाकर बनवतो आणि जेवायला बसतो. मी भेटते तुम्हाला थोडी वेळानंतर. ह्याच्यामध्ये हे हाय प्रोटीन. एक मिनिट, ह्याच्यामध्ये काळा वाटाणा आणि देशी चणा आहे. त्याचा आईने पीठ बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे आम्ही बाहेरचं बेसनाचं पीठ पण नाही वापरत आपण. सो हेल्दी अँड प्रोटीन सोर्स सर्वात जास्त. आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये थोडं काळ काळ दिसतंय. लॉट्स ऑफ फायबर. हे बघा, फायबर आहे याच्यामध्ये, टोटली फायबर आहे त्याच्यात. म्हणजे आपण बेसनाचं पीठ नाही वापरत, आपण कुठलं काळे काळे वाटाणे. वाटाणे आणि देशी चण्याचं पीठ वापरतोय पिठलं करायसाठी. हलके हलके ते टेचायचे. एकदम बारीक आहे ना ते गावठी लसूण, म्हणजे फक्त असं अलगद करायचं, त्याची पेस्ट नाही करून टाकायची थोडं. हे भिजवून घेऊया पीठ, कारण हे आई माझी गोष्ट, हे घरात बनवलेलं पीठ आहे ना, आणि हे घरात दळलेलं पण आहे. तर हे कसं ते बेसनासारखं एकदम फाईन असं पावडर नसणार, हे थोडं थोडं टेक्स्चर आहे त्या पिठाला. त्यामुळे आपण भिजवून घेऊया त्या पिठाला, म्हणजे थोडं उमळेल ना काय आपण म्हणतो तसं टेक्स्चर. दोघांपुरतच आहे हा वैद्य. आपण दोघंच खाणार आहोत. कमी करू ना थोडं. हा ऑब्विसली, इतकं पण नको, कारण की तू ही क्वांटिटी जवळजवळ 4 माणसाची घेतली आहे. हा इनफ. त्यात आपण कांदा वगैरे सगळं टाकणार आहे, सो अजून ते वाढणार आहे. ऍक्च्युली कसं असतं, सगळे घरामध्ये फायदा असले काय वाटत नाही, पण आपल्या घरातून माहिती आहे व्हेज नॉनव्हेज अशी माणसं झालेली आहेत. आणि व्हेज आणि नॉनव्हेज, व्हेज वाली कोण, नॉनव्हेज वाली ते असं झालेलं. मला असं वाटतं हळूहळू ते पण वेगळं करतो. नाही असं काही नाही, म्हणजे ना आवड आहे त्याने आवडतं खावं असं माझं म्हणणं आहे. पहिले टाकूया तेल. बस बस मापात टाकतं. अरे पिठलं करतोय ना, थोडं व्यवस्थित तेल हवं. हा भाई एवढं मी नाही का, मला डाएट चालू आहे यार. पुरी मस्त. कढीपत्ता नाही, लसूण. अंगावर उडेल. आणि हिरव्या मिरच्या टाकतो. गॅस फास्ट आहे. नाही, स्लो आहे ते टाकलं. आणि कढीपत्ता. त्याच्याबरोबरच कांदा. काय बोलली? ऍक्च्युली आपण नॉनव्हेज का सोडलं होतं आपण, माहित आहे ना. कधी आपण असंच थोडं ट्रायल मारत होतो की बघूया जरा, आपण ज्या त्या वेळेला नॉनव्हेज घरचं खायचं. लग्न करून आले तेव्हा माहित आहे ना, मच्छी चिकन एक टायमाला तेवढं आपण आणायचं, एक टायमाला आपण खायचं. माणसं जे लोक 2-3 दिवस खातात, ते आणून ते आपण एका टायमाला एका दिवसाला खायचं. आपण मध्ये ट्राय केला होता की बघूया जरा व्हेज खाऊन कसं वाटतं, माहित आहे ना. थोडं आठवड्याभराचं आपण स्वतःमध्ये ट्राय केला होता, आणि लिटरली व्हेज खाऊन इतकं असं काम असं एकदम फील होत होतं ना, की मग नंतर हळूहळू विचार केला की चला अजून आठवड्याभर ट्राय करून बघूया काही बॉडीमध्ये चेंज वाटतोय की नाही. बट एक म्हणतात एक फ्रेशनेस असतो ना बॉडीमध्ये, तो तसा वाटत होता मला नॉनव्हेज नाही खाल्ल्यानंतर. आणि मग नंतर हळूहळू आपण प्रोटीन म्हणजे चालू केलं व्हेजमध्ये, की बाबा कशामध्ये प्रोटीन असतं, कशामध्ये फायबर, कार्ब, हे सगळं आपण म्हणजे चालू तरी केलं. प्रोटीन आणि सोर्स खूप इम्पॉर्टंट आहे, प्रोटीन कार्ब्स आणि सगळ्यात. नाही तसं नाही, ते तर आहेच इम्पॉर्टंट, पण नंतर हळूहळू आपल्याला कळायला लागतं की नॉनव्हेजपेक्षा व्हेजमध्ये भरपूर वेगवेगळे सोर्स आहे प्रोटीनचे. मी काहीतरी हेल्दी काहीतरी शोधतोय. काय शोधतोय? हा मी देते, ओपन करू मी. सुकडी गव्हाची. मतलब हा कशी आहे? अजून खाऊ शकतो मी. गहू दूध
गहू नाही रे, गव्हाचं पीठ, तूप, आणि गुळ. गुळ एवढंच. देशी गुळ टाकत. हा, देशी गुळ. आणि 15 मिनिटात होणारी रेसिपी आहे ही. जी रेसिपी आहे ना ती 15 मिनिटात होणारी आहे. आणि मला असं खूप आवडतं. मध्ये बेसनाचे लाडू बनवले होते, ते किती 20 मिनिटात बनवले होते बेसनाचे लाडू. ह्यामध्ये शंकरपाळ्या आईने केल्या होत्या. शंकरपाळ्या आणि मैद्याच्या आहेत. म्हणजे प्रॉपर आपण असं म्हणतो ना की दिवाळीच्या शंकरपाळ्या तशातल्या मैद्याच्या, साखर टाकून आईने केलेल्या आहेत. मला आवडतं खायला. आई बनवते मला. तुला सगळ्यांना मला आवडतं, सगळ्यांना बनवते ती. आता आपण करायला घेऊया का पटकन जेवण, कारण खूप भूक लागली आहे. चालेल. हॅलो फ्रेंड्स, दुपारनंतर मी तुम्हाला आत्ता भेटते आहे. दुपारी आम्ही गेलो होतो डीमार्टमध्ये. फक्त जायचं तर डीमार्टमध्ये एवढाच प्लॅन होता, पण नंतर विचार केला का बाहेर निघतोच आहे आपण, तर टेलरकडे पण जाऊन येऊया. कारण ते शिमग्यासाठी थोडेच दिवस राहिलेले आहेत. त्यासाठी मी साडी घेतलेली होती शिमग्यासाठी घालायला पालखीला. तर म्हटलं चला आता बाहेर निघतोच आहे तर येतं तर आपण ब्लाऊजही टाकून देऊया आणि मग नंतर डीमार्टला जाऊया. पण आईचा बाहेर आम्ही निघालो तेव्हा काही गरमी होती. म्हणजे आता फक्त फेब्रुवारी आहे, पण गरमी अशी आहे की जसं एक मेमध्ये जशी उन्हाळ्यामध्ये गरमी पडते ना तशात गरमी. मला माहिती नाही की आता फेब्रुवारीमध्ये एवढी गरमी आहे तर मेमध्ये नेमकं काय होणार आहे. म्हणजे माझं एक प्लॅन फिक्स आहे की मेमध्ये बाबा मला गावी जायचं आहे काही करून, निवांत निसर्गाचं सानिध्य मला राहायचं आहे. असं थोडा प्लॅन आहे. बघूया मेमध्ये गावी जाणं एक कितपत पॉसिबल होते. पण येस, शिमग्यासाठी मी गावाला नक्कीच जाणार आहे. आणि म्हणजे माझा टेलर आहे चेंबूर स्टेशनला जवळच आहे. तर तुम्ही चेंबूरच्या आसपास कुठेही राहत असाल तर मस्ट ट्राय टेलरकडे तुम्ही जावा. तो तुम्हाला विदिन 2 डेमध्ये पण तो तुम्हाला ब्लाऊज जशाच तसं छानपैकी शिवून देतो. भरपूर व्हरायटी ऑफ ब्लाऊज तो शिवतो. आणि त्या ब्लाऊजचं म्हणजे फिनिशिंग एक नंबर असतं. म्हणजे आता सध्या मी दिवाळी लास्ट इयर माझी एक कलिग आहे जिथे चेंबूरला राहते. तुम्ही मला सजेस्ट केलं होतं हा टेलरकडे. तर तो दिवस आजचा दिवस माझे सगळेच ब्लाऊज त्याच्याकडेच असतात. इव्हन माझी साडी पण जी मी लास्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कुर्ल्याची साडीमध्ये आहे, तिच्या पूर्ण की सगळ्या साड्या होत्या. म्हणजे साडी घालते आणि ब्लाऊज घालते हे माझं फिक्सच आहे. हां, पण तुम्हाला जर तो टेलरचा नंबर ॲड्रेस काही हवा असेल तुम्ही मला कमेंट करू शकता. त्या टेलरबद्दल दिलं आहे ब्लाऊजचं. आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट डीमार्टमध्ये गेलो होतो. बट ऑफकोर्स रमादान आहे म्हणून मला थोडासा डाऊट होता असते आणि संडे आहे म्हटलं डीमार्टमध्ये गर्दी असणार आणि शेवटी तेच निघाला आम्हाला. म्हणजे मला असं वाटलेलं की चला संध्याकाळी गर्दी असते डीमार्टमध्ये, पण नाही, दुपारी पण स्टिल तेवढीच गर्दी होती. आणि उन्हामुळे कंटाळलं होतं त्यामुळे मग नंतर असं झालं होतं की चला पटापट सगळं सामान घेऊया आणि मग नंतर निघूया. दाखवून मी तुम्हाला सामान मी काय घेतलेलं आहे.
जे गरजेचं होतं तेवढं जरा घेतलेलं आहे. सीन काय झाला की अननेसेसरी पण सामान घेतलं ऑब्विसली. आता मी असं नाही दाखवणार की हा बाबा मी फक्त गरजेचं सामान घेतलं आणि आम्ही आलो घरचं असं काही. अननेसेसरी पण सामान घेतलं होतं. पण लाईन एवढी मोठी होती, वेटिंग पिरियड एवढा मोठा होता आणि त्याच्यामध्ये मी आणि नवरा आम्ही दोघंही नंतर घेतलेल्या सामानावरती बघत बसतो की अरे हे गरजेचं आहे का, ते गरजेचं आहे. पण एक 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 गोष्ट नंतर ती बाहेर निघतच गेले. फायनली ज्या गोष्टी गरजेच्या होत्या तेवढ्याच गोष्टी घेतल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये म्हणतात ना, हा एक चिप्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी होती लेसची, जी जाते मी डिमार्टला तर मी घेतेच नेहमी आणि ती फक्त खाऊन झालेली आहे. तर चिप्स एक झालेला आहे. दुसरं नको इथे आमच्या इथे मच्छर म्हणजे इतके भयंकर आहे की लिटरली नवरा 4-4 वाजता रात्री उठून मच्छर मारतो आणि एवढ्या चांगल्या मच्छर गोळा होतात. आणि असं पण छोट्या छोट्या चांगल्या मोठ्या मोठ्या असतात त्या मच्छर. त्यासाठी स्पेशली आम्ही गुड नाईट किंग आणलं होतं. मच्छर नाही चावणार त्यासाठी गुड नाईट किंग आणलं होतं. बघूया आज रात्री लावून किती मच्छर म्हणजे कमी होतात आहे नाही येत आहे काय ह्याचं आहे. सेकंडली हे आणलं होतं अमूलचं गार्लिक बटर आणलं होतं. म्हणजे एक तरी बटर क्यूब येतेच आमच्या घरामध्ये. आम्ही जास्त बटर लवर असं नाही, पण मला ही घ्यायची होती कधीपासून गार्लिक बटर, तर हे घेतलं होतं. दुसरं हे पीलर मला खूप फॅसिनेटिंग वाटतं. तेव्हा कधीपासून हवं होतं म्हणजे यूट्यूबवर मी व्हिडिओज बघायचे ना, यूट्यूब या फेसबुकवर ते लोक असे छान छान असे स्ट्रिप करायचे गाजरचे नंतर काय म्हणतात ते काकडीचे त्याचे. तर मला हे कधीपासून हवं होतं तर मी हे फायनली घेतलं. म्हटलं बघा काहीतरी आपण रेसिपी ट्राय करायची आहे मला ती. त्या रेसिपीसाठी मी स्ट्रिप कापण्यासाठी म्हणून हे टूल घेतलं आहे. सेकंडली की म्हणतात ना की आता नवऱ्याच्या यूट्यूबमध्ये फक्त फूड रिलेटेडच सगळं येतं. तर आता सध्या ट्रेंडमध्ये खूप चाललेलं आहे काय ठेचा चाऊमिन. लवकरच मी तू बनवेनच तर त्यासाठी म्हणून मी स्पेगेटी घेतली होती. मला राईस नूडल्स किंवा कुठल्या अशा मैद्या व्यतिरिक्त मला कुठल्या नूडल्स घेतल्या नाही. तर मग नंतर मी ही बॉर्गेटची ड्रम बीट पास्ता स्पेगेटी अशी मी घेतली आहे. त्याच्यानंतर लवकरच मी ती रेसिपी करते ती अशी नक्की शेअर करू. आणि दुसरं ह्या एका गोष्टीसाठी आम्ही गेलो होतो डिमार्टमध्ये. कधीपासून हवं होतं गेल्या 2 आठवडे झाले आम्हाला ब्रश हवं होतं. तर फायनली ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आजच्या डिमार्टमध्ये आणलेली त्याच्यामध्ये. आणि दुसरा एक तिकडे 10 रुपयाचे असे सॅशे होते रेडी टू मिक्स हँडवॉशचे. मी म्हटलं चला एक ट्राय आपण करून बघूया. 9 रुपयाला हे सॅशे पडलेलं आहे. त्याला हँडवॉशच करायचं आहे. तर एकदा आपण हे ट्राय करून बघूया. जो हे माझं पर्सनल आहे ते ठीक आहे. आणि लग्नासाठी स्पेशली म्हणून आम्ही ठेवतो घरामध्ये हे टँक. मला माहिती नाही की एवढं लवकर मला आणावं लागेल लग्नासाठीचं. तर हे टँक मी आणलेलं म्हणजे घेतलेलं आहे. मस्त कधी ऑफिसमध्ये आपण घरी आलो खूप गरम झालं छान गार पाण्यात टाका आणि पिया. टँक एक अजून काय आहे येस ही एक सेकंड महत्त्वाची गोष्ट होती. ओट्सचं पॅकेट छोटं घेतलं आहे, मोठे संपलेले होते माहीत नाही जाते. तर हे छोटे ओटचं पॅकेट घेऊन आलेले आहे. डेली जर आम्ही ओट खायला लागलो ना तर हे तुम्हाला आठवड्याभरात हे संपलेले. ठीक आहे किती काय खायचं नाही आहे आता म्हणून हे एक छोटं ओटचं पॅकेट घेऊन आलेलं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आरती कधीपासून हवं होतं त्यांना आरती एक बॉटल आणली. आणि अजून एक म्हणतात ना की एक्स्ट्रा ऑर्डिनरी खर्च काय करायचा तर फक्त मी छोटूसाच खर्च केला आहे. तर ही 19 रुपयाची काचेची अशी बॉटल आहे सक्षमवाली तशी. तर ही बॉटल घेतली होती डिमार्टमधून. बस वेगळ्याच गरजेच्या गोष्टी येतात. आणि जसं जरी ह्याच्यामध्ये अजून काय होतं पॉपकॉर्न होते आणण्याचं जरी नाही म्हणणार पण पॉपकॉर्न होते त्याच्यामध्ये. जो पाणीपुरी ज्या पुऱ्या होत्या ज्या फक्त घरात तळतो ना त्या मला असं मध्ये कधीची पाणीपुरीची क्रेविंग होते. मी म्हटलं एखादी घेऊन ठेवते कधी असं वाटलं खावं असं तर पटकन असे 4-5 तळले आहे खाल्ले आहे. पण नंतर ते ठेवून दिलं परत मी. आणि काय बोलतो बिस्किट्स होते.
बिस्किट्स पण ठेवून दिले. पनीर मी घेत होते तिकडे, पण मला अमूलचं पनीर एवढं काय फ्रेश असं दिसलं नाही तिकडे. होते पण एक्सपायरी डेट खूप कमीचे होतं त्याच्यामध्ये. मी म्हटलं नको ते पनीर आपण. टोफू घ्यायचं होतं आम्हाला मेन म्हणजे तिकडे. आम्ही टोफू आजपर्यंत कधी ट्राय केलं नाही. टोफू आम्हाला घ्यायचं होतं, पण ते टोफूची काही अशी ती क्वालिटी काही चांगली वाटत नव्हती. असं पाणी 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 सुटत होतं. मे बी ते तसंच असतं, मला माहिती नाही. मी कधी बघते टोफूला. तर टोफू नाही घेतलं आम्ही. ब्रेड घेतला होता, येस. पण नंतर मला आठवलं मोठा ब्रेडचं असं पॅकेट घेतलेलं होतं. पण नंतर मला आठवलं की घरामध्ये आपण ऑलरेडी ब्रेड आणून ठेवलेले आहे सगळ्यांना. तर दॅट्स इट. आता हे सगळं सामान्य जागेवर सगळं ठेवते आणि छानपैकी चहा बनवली. तिथे नवरा गेला आहे बाहेर तिच्याबरोबर क्रिकेट खेळायला. आणि आज संध्याकाळी काहीतरी आम्ही स्पेशल बनवणार आहोत, हेल्दी बनवणार आहोत. ते लवकरच मी म्हणजे तुम्हाला दाखवेनच मी काय आहे ते. चला आता मी मस्तपैकी चहा बनवली. ते भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने. बाय. टोमॅटोच्या स्लाइसवर बटाट्याची कापं. हॅलो मॅडम, हे काय आहे? ही कुठली पद्धत आहे? हे काय बनवणार आहे नवीन? काहीतरी युनिक बनवते आज. मला असं म्हणजे चाट खायची इच्छा झाली आहे, पण दरवेळेला शेवपुरी पाणीपुरी हेच आपण करतो. तर मी इन्स्टावरती एक रेसिपी बघितली होती हेल्दी वाली. ओके. ती मी आज ट्राय करते. पण याच्यामध्ये तू काय काय बनवले? काय आहे एवढं हे सगळं? पाणीपुरीचं पाणी आहे, ही हिरवी चटणी आहे, ही आपली एअर टाईट. वाव. ही आपली गोड चटणी आहे. हे काय काय टाकलं असतं गोड चटणीमध्ये? या आपलं नॉर्मलच असतं ना. चिंच आणि गूळ टाकलेला आहे आणि लाल मसाला चांगल्यापैकी मिक्स करून सगळं बनवलेलं आहे. पहिले बटाटा आणि हे कोथिंबीर. वा वा वा. आणि वा. सगळं तयार आणि हे करून मस्त ठेवलेलं आहे. पैकी उकडलेले चणे. बॉईल चणे. आणि हे मला खूप आवडतात कारण की हाय प्रोटीन. मला दरवेळेला ना असं नेहमी एक खाऊन मी कंटाळली होते, म्हणून विचार केला आज काहीतरी वेगळं करूया. हे टोमॅटो स्लाइस असे गोल गोल करून घेतलेले आहे. त्याच्यावरती मी आता हिरवी चटणी लावणार आहे थोडी थोडी. बाबा हे तिखट नाही होणार एवढी? नाही, मी जास्ती तिखट नाही केली आहे. हो, म्हणजे याच्यामध्ये जास्ती तू पुदिना आणि हे सर्व टाकले, कोरिएंडा वगैरे, धणे म्हणतात ना, धणे, कच्ची कोथिंबीर. ओके. जास्ती तिखट मी केलीच नाहीये. थोडी हे झालं. ह्याच्यावर थोडीशी अशी गोड चटणी टाकूया. सगळं घट्ट घट्टच केलंय म्हणजे ते त्याच्यावर फिट व्हायला व्यवस्थित. कारण हे आता पुरीचं ऍब्झॉर्ब पण नाही करणार आहे. म्हणजे परत तेल पण भरपूर असतं. पण हे मला बघताना एवढं युनिक वाटतंय की हे एकदम टोटली गिल्ट फ्री शेवपुरी आहे असं मला वाटतं. तुला काय वाटतं याच्याबद्दल? आणि मला अरे इंस्टाग्रामवर किती फीड येत राहतात ना असे हेल्दीचे. तर मला कधीपासून ते करायचे होते. मी म्हटलं चला आज संडे आहे, बाहेर जाऊन शेवपुरी ते सगळं खाण्यापेक्षा बरं आहे की आपण घरामध्येच करूया. हा बटाटा आहे ना, म्हणून त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकावं लागेल. उकडताना मी टाकलं होतं मीठ. अच्छा. पण तरी थोडंसं आपण टाकूया. कधी बनणार आहे हे? लगेच होतं ना. थांब जरा 2 मिनिटं थांब. आणि हे बघूनच मला एवढा टेम्प्ट झालाय. आईला पण खायचं. आई कधीपासून विचारते अरे कधी करतात. अच्छा, मग फायनली आईला तू हे केल्यास. आईला पण देणार. आई पण खाणार नाही. जरा मीठ टाकूया त्याच्यावरती. जरासं कारण की सगळ्या चटण्यांमध्ये मीठ आहे ना. ओके. म्हणून जरासं मीठ. तू बॅक कॅमेरा आहे ना, सगळे चणे खातोयस. जरासं चाट मसाला सगळं जरासं. आणि आता काय राहिलं होतं शिल्लक. कांदा थोडासा टाकते बारीक कापलेला. कांद्याची स्लाइस लाव. कांद्याची स्लाइस पण मी केली आहे. आय थिंक कांद्याची स्लाइस लावून बघूया ना. एकदम पातळ कापलीस, छान. त्यांनी टाकली होती की नाही मला माहित नाही, पण आपल्याला कांदा लागतो. कांदा लागतो असं ना, आपण बघूया ना, ट्राय करून काय. एकदम असं पातळ मी कापलेला आहे कांदा. हे झालं. आता शेव टाकूया. ठीक आहे. थोडं तर लागतं. आहे पण ठीक आहे, एवढं काहीच नाही. थोडी शेव तर पाहिजे ना. बटाटा कांदा शेव पुरीला थोडेसा शेव लागते.
प्रिपरेशन बघून मला एवढं खूप सॉलिड वाटतंय. तू इथे आनंदी दिसतेस, कारण की मला असं गिल्ट फ्री खायला भेटत नाही म्हणून. हे वा, थोडीशी कोथिंबीर. लुक नाईस यार. हो, ट्रमेंडस कलरफुल. म्हणजे बघ ना, म्हणजे म्हणतात ना असं की प्रत्येक कलर मध्ये काहीतरी विटॅमिन्स असतं असं म्हणतो ना आपण नॉर्मली प्रत्येक ते कलर आपल्याला माहित मध्ये. नाही, पण ही कलाकारी मला खूप आवडली आहे. शेवपुरी ना. लेट्स होप येस. माझ्या आईला पण हे आवडेल. खाऊन बघा पहिला तुम्ही. कांदाच आहे नाही आहे, खाऊन बघा ना. कांदा आहे काय? कांदा आहे फक्त. एक खाऊन बघा. कसं आहे? लागते का चांगलं? खरं खरं बघा ना. मग खरंच शेवपुरी आहे. काय बनवते? हे पाणीपुरी सॉस होतं बनवतो छान. हे बघ, मस्त एन्जॉय करायचं. टमाटर पुरी ना मी खाणार आहे बनवून ठेवते. स्वतःच मला म्हणजे आवडेल. सेव करते. कशा सेव्ह करू? हे काय हे काय करून खातात? हे पाणी टाकून खातात काय करू रे? कशी आहे? हा हा, आईचं काहीतरी म्हणणं असेल त्याच्यामध्ये, ते बायकोने बनवलेलं असेल म्हणून त्याला गोडच लागतं. मी ते बका बका आई खाते. आता माझं सगळी कामं आवरून झालेली आहे. भांडी बिंडी सगळंच घासून झालेली आहे. आणि आज म्हणजे चाट बनवायचं इंटेन्शन एवढाच होता की मला आणि नवऱ्याला हेल्दी खायचं होतं. बाकी सगळ्यांनी नॉनव्हेज बनवलेलंच होतं आज. तर मी असा अंदाज घेऊन चालली होती की बाकीचे सगळे जेवतील, नॉनव्हेज खातील आणि फक्त मी आणि नवरा आम्ही दोघंच फक्त चाट खाणार आहोत असं मला वाटलं होतं. बट नाही, सगळ्यांनीच खाल्लेलं आहे ते. आणि मला लिटरली आता भूक लागलेली आहे. माझं पोट बिलकुल भरलेलं नाही आहे. तर आता मी बघणार आहे, काहीतरी बनवून खाणार आहे. आणि इथे या लोकांचा गेम चालू आहे खेळायचा. तर दॅट्स इट. आजचा दिवस एकदम छान गेला. म्हणजे म्हणतात ना की एखादी गोष्ट आपण प्रेमाने बनवलेली असेल आणि ती घरातल्यांनी आणि मेनली सासरच्यांनी ती मनपूर्वक खाल्ली आणि छान छान कॉम्प्लिमेंट दिले तर खरंच खूप बरं वाटतं. म्हणजे त्या गोष्टी करण्यामागचा जो म्हणतात ना थकावा असतो ना, तो नाही जाणवत. म्हणून परत ही गोष्ट त्याच पद्धतीने बनवायची, नाही त्याच टेस्टच्या हिशोबाने बनवायची. कारण की मला असं वाटतंय माझ्या भाच्यांना ही गोष्ट खूप आवडेल. म्हणजे अमोलच्या बहिणीच्या मुलांना स्वयंत असणारी खूपच मिस केला त्या दोघांना. ते दोघं येतील तर नक्की मी ही रेसिपी बनवून त्यांना खाऊ घालणारच आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चलो, गुड नाईट, बाय. आजच्या चाटबद्दल तुमचं काय म्हणणं होतं? 2 शब्द. काय खेळते मी? तुम्ही हाताने खेळताय ना, मग तुम्ही 2 शब्द बोलू शकता. अमोल नाही, आई मी म्हंटल. बोला पटकन. काय वाटलं? चांगलं होता? परत बनवलं तर खाऊ शकाल का तुम्ही? खाणार? तसं बनणार का पण?